नमस्कार, भुसावळ स्टारमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? छान आणि मजेत आहात ना? तर हो, छान आणि मजेत असायलाच हवं आणि आम्ही पण खूप छान आणि मजेत आहोत. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ खूप छान आणि इंटरेस्टिंग असणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजेच तुम्हाला नक्की कळेल की आम्ही कुठे चाललो आहे ते. तर चला, आम्ही चालत चालत बघा इथे लगेच प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर लागलं रस्त्यामध्येच. तर चला म्हणलं आपण दर्शन करूया. मंदिर तर बंद होतं, तरी पण आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि खिडकीतून थोडासा व्हिडिओ शूट वगैरे केला आणि निघालो तिथून. तर बघा इथे नदी होती, तर नदी पण थोडीशी पाहिली, कारण नदीमध्ये एवढं काही पाणी नाही आहे. आणि चला म्हणलं आम्हाला लवकर जायचं होतं, तर चला उशीर झाला होता खूपच. तर इथे बघा श्री विठ्ठल रुक्मिणींचं मंदिर आहे, तर इथं थांबलो होतो आम्ही आणि इथं बाहेरूनच दर्शन केलं, कारण मंदिर बंद होतं. कारण आम्ही जिथं जाणार होतो तिथं बघा त्यांची दिदी आली आहे आम्हाला घेऊन जाण्यासाठी, कारण आम्हाला त्यांचं घर माहिती नव्हतं. तर त्या ताईने बोलवलं होतं, म्हणजेच आमच्या एक नवीन फ्रेंड आहेत, तर त्या फ्रेंडच्या घरी जायचं होतं. तर तुम्हाला कळेलच की आम्ही कशासाठी चाललो आहे. तर बघा त्यांची दिदी आली आहे, तर बघा दिदी गप्पा मारत मारत घेऊन जात आहे, कारण आम्ही खूपच पुढं जाऊन थांबलो होतं. मंदिर म्हणल्यानं मंदिरासमोरच थांबलो. तर त्यांचं घर कसं अगोदरच आलं होतं कॉर्नरला आणि आम्ही पुढं गेलो कॉर्नरच्या. त्यानंतर बघा फायनली आता आम्ही घरी पोहोचलो आहोत. तर आम्ही पोचल्याच ताईला खूप आनंद झाला, कारण खरंच आलात का असं त्यांना वाटतच नव्हतं. आणि त्यानंतर बघा इथे ताईंचं लक्षच नव्हतं, तर मी व्हिडिओ काढत होते, त्या रुमाल लगेच काढले आणि अरे मला माहितीच नव्हतं व्हिडिओ शूट करता असं म्हटले. आणि मग काय लगेच पाणी वगैरे आलं आणि लगेच चहा दिला आम्हाला ताईने. आणि बघा इथे आमचं चॅनल असं त्यांना कळलं स्टेटसवरून, तर त्या लगेचच चॅनल ओपन करून बघत बसल्या. आणि बघा ताई आणि त्या ताई दोघींच्या मस्त अशा गप्पा चालल्यात, म्हणजेच आमच्या नवीन फ्रेंड. आता आम्ही त्यांना ताईच बोलतो. तर बघा इथे त्यांच्या मस्त गप्पा चालल्यात आणि मी एकटीच उगं चहा कप पकडून हातामध्ये चहाचा उगं बघत बसले त्यांच्याकडे. आणि त्यानंतर बघा इथे हळदी कुंकाचा इथे कार्यक्रम सुरू झाला आमचा. आणि आम्हाला म्हणजे कसं बायका अगोदरच येऊन गेल्या होत्या. जसं वेळ भेटेल तसं बायका येतात हळदी कुंकासाठी. हे सगळे एकत्र येऊ शकत नाहीत, कारण सगळ्यांच्या घरचे प्रॉब्लेम आहेत, शाळा वगैरे मुलं घेऊन येणं हे सगळ्यांच्याच घरी आहे. तर जसा वेळ भेटेल तसं येत होत्या. तर आम्हाला खूप उशीर झाला होता, म्हणजे 6:30 वाजले होते. 6चा टाईम दिला होता, तरी पण उशीर झाला होता. त्यानंतर बघा हळदी कुंकू वगैरे लावलं आणि त्यानंतर मस्त असं फोटोशूट वगैरे केला. खूप छान वाटलं, ताईला पण छान वाटलं, आम्हाला पण खूप छान वाटलं. आणि त्यानंतर बघा ती दिदी आम्हाला बाय करत आहे. चला म्हटलं तुम्ही पण या आणि आम्ही पण येऊ परत, कारण आम्ही आलो आहे पण आता तुम्ही यायचं बाकी आहेत, असं म्हणून आम्ही गप्पा वगैरे मारल्या. काही निघायला तयारच नव्हत्या बघा आमच्या ताईसाहेब. त्यांना काय खाली येऊ असं वाटतच नव्हतं, चला चला म्हणत होते, कारण आम्हाला जायचं होतं स्वामींच्या केंद्रामध्ये, कारण तिथूनच स्वामींच्या केंद्रातून पुढे जायचं होतं आणखी. तर चला म्हटलं स्वामींचं पण दर्शन करूया. तर बघा इथे प्रार्थना वगैरे चालू होती. नेमकंच आरती झाली होती आणि आरती काय भेटली नाही आम्हाला, पण इथे प्रार्थना वगैरे करत होते. तर तेव्हा गेलो आम्ही इथे आणि चला म्हटलं इथं दर्शन करूया छान असं. तर बघा इथे ताई दर्शन करत आहे स्वामींचं. कसं आहे की रोज तर आपण केंद्रामध्ये जाऊ शकत नाही, मुलं शाळा हे सगळं आलंच म्हणा आणि घरातले प्रॉब्लेम्स. तर चला म्हटलं रस्त्यात जर लागलं ना केंद्र, की असं वाटतच नाही की पुढं जावं, कारण दर्शन करूनच जावं वाटते आणि थांबूच वाटत नाही, कारण तो आपोआपच पाय आपलं केंद्राकडे वळतो. तर चला म्हटलं आता आपण दर्शन करूयात. आम्ही कधीच असं रिटर्न येत नाही, कारण दर्शन करूनच येतो तिथून जात असेल तर. तर चला मी पण इथं दर्शन करत आहे आणि खूप छान वाटतं तिथे गेल्यानंतर. काय माहिती, खूप मन प्रसन्न वाटतं आणि आनंदी वाटतं. कुठंतरी असं वाटतं की स्वामी महाराज आम्हाला बोलतच आहेत, असं खूप छान वाटतं, प्रसन्न. आणि त्यानंतर लगेचच निघालो, कारण आम्हाला पुढे जायचं होतं, कारण आम्हाला कॉलवर कॉल येत होते की कुठे आहेत येत आहे ना. मग काय फायनली आम्ही निघालो तिथून दर्शन करून. आणि बघा इथे लगेचच पोहोचलो, म्हणजेच आम्ही इथे बघा 6वा दिवस आहे अखंड हरिनाम सप्ताहाचा. तर आज कीर्तन होतं, तर आम्हाला कीर्तनासाठी लवकर पोहोचायचं होतं, कारण तिथे कृष्णावी पोहोचली होती तिच्या पप्पासोबत गेलेली आणि तिला लागली होती भूक. तर भूक लागल्यामुळं कसं तिला थोडंसं खाऊ घेऊन गेलं होतं आणि त्यामुळं कृष्णावी रडत होती. मग लवकर फोन करत गेली त्यासाठी गेलो. आणि त्यानंतर बघा इथे लगेच आम्ही दर्शन करत आहोत विठुरायांचं. तर इथे बघा खूप लाईन लागली आहे, कारण खूप गर्दी होती तिथे. तसं येणारे प्रत्येकजण कीर्तनाला बसतो त्यावेळेस कसं सगळेजण दर्शन करूनच बसतात आणि जात्या वेळेस पण दर्शन करूनच घरी जातात. तर बघा इथे महाराज होते तर आळंदीचे, तर त्यांनी म्हटले की मला फोटो काढा थोडासा. तर बघा इथे मी त्यांचा फोटोशूट वगैरे करत होते. तर खरंच मला हे काय म्हणतात ते भाग्य लाभलं की एका आळंदीच्या महाराजांचा म्हणजे संतांचा मला इथे व्हिडिओ काढण्यासाठी तो योग आला होता. तर खरंच मी धन्य आहे. आज आळंदीच्या स्वतःहून महाराजांनी मला म्हणले की व्हिडिओ काढ, तर मला खूप छान वाटलं आणि नंतर मी त्यांच्या पाया वगैरे पडले.
आता दर्शन झालेलं आहे. तर बघा इथे थोडंसं थांबले होते मी कारण इथे मी शूट घेत होते. तर बघा इथे सगळ्यांचं इथं फोटोशूट करणं चाललं होतं आणि सगळ्यांचं कसं इथे कीर्तनासाठी येऊन बसणं चालू होतं, कारण जागा पकडायचं असतं लवकर पुढं जाऊन, कारण जागा भेटत नाही नंतर मग. तर बघा इथं फायनली आता पोहोचलेले आहेत कीर्तनकार सुरेश महाराज. तर बघा इथे पांडुरंगाच्या दर्शनासाठी अगोदर दर्शन घेतले आणि आम्ही इथे लगेचच दर्शन घेतलं, कारण कोणालाही दर्शन मिळत नाही महाराजांचं. तर आता बघा कीर्तनाला लवकरात लवकरच सुरुवात होणार आहे. देवाने दिशा सुद्धा फिरवून घेतली आणि मला वाटतं आपली दिशा सुद्धा फिरवून घेतली. संकल्पना करता नेमके याचं कारण काय? कारण बोलण्याचा हा मानवी जीवनामध्ये प्रत्येक माणसाचा आवडीचा विषय आहे. कोणाचा? प्रत्येक मानवी जीवनामध्ये प्रत्येक माणसाचा आवडीचा विषय आहे. खरंच व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजेच तुम्हाला कीर्तन ऐकण्याचा लाभ मिळेल. आणि बघा इथे सगळी तयारी वगैरे झालेली आहे स्वयंपाकाची, म्हणजेच इथे स्वयंपाक वगैरे बनवतात. तर आता स्वयंपाक बनवून झालेला आहे आणि कीर्तन संपल्यानंतर इथे पंगत असते, तर खूप मोठी पंगत असते, तर तुम्ही बघू शकताय. बोलायला सुरुवात केली. पहिल्यांदा त्यांच्या अगोदर जेवढे आले ना त्यांच्या बोलण्याचा विषय तुम्हाला सांगतो. सुरुवात आल्याबरोबर लेडीज अँड जेंटलमेन इथून सुरुवात असायची. पण स्वामी विवेकानंदांनी महाराज पहिल्यांदा हातात माईक घेतलं आणि बोलायला सुरुवात केली. माय ब्रदर अँड सिस्टर, माझ्या बंधू आणि भगिनीनं बोलल्यानंतर महाराज जेवढी उपस्थित सर्व श्रोते होते, भाविक होते, सर्वांनी जोरदार टाळी वाजवली. स्वामी विवेकानंदांच्या करता तरी कमीत कमी जोरदार टाळी वाजवा. हा संपूर्ण जगातल्या लोकांना लक्षात आलं आणि त्यांनी महाराज बंधू आणि भगिनी दोन शब्द ऐकल्याबरोबर टाळी वाजवली. टाळी वाजवता वाजवता टाळी वाजतच राहिली. टाळी वाजवण्याचाच वेळ जाईल म्हणून स्वामीजी म्हणले तुमची जर टाळी वाजायची थांबली तर मला पुढे काहीतरी बोलता येईल. आणि मग महाराज स्वतः सारख्या अशी पुढे होते. त्यांनी हात वरती केल्याबरोबर राजदंड वर केला आणि सर्वांनी टाळी वाजवली. त्यावेळेला स्वामीजींनी सांगितलं, ऐका, आमचा भारताचा धर्मग्रंथ, सनातन धर्माचा, हिंदू धर्म हा श्रीमद भगवद्गीता हा जो ग्रंथ आहे हा किती सर्वश्रेष्ठ आहे हे तुम्हाला मी बोलायची गरज नाही. याचं कारण आपणच जगाला दाखवून दिले आहे. जगातले जेवढे धर्मग्रंथ आहेत ना, जेवढे धर्मग्रंथ आहेत तेवढे जगातल्या सर्व धर्मग्रंथांना माझा धर्मग्रंथ महाराज आधारभूत आहे, पायाभूत आहे. आणि मग जगातले जेवढे सर्व धर्मग्रंथांना आधारभूत आहे म्हणून माझा धर्मग्रंथ तुम्ही खाली ठेवला, कारण त्या धर्मग्रंथावर जगातले सर्व. कीर्तन तर चालू होतं, पण इथे बघा माझं अर्ध लक्ष कसं सुषमा चांबे ताईंकडे होतं, कारण ताईला येण्यासाठी वेळ झालेला होता. आणि बघा किती गर्दी झालेल्या, जागासुद्धा नव्हता, तरी मी जागा पकडून ठेवले होते. त्यामुळे ताई कधी येते असं त्यांचं मला वेध लागलेलं. आणि त्यानंतर फायनली आल्या ताई आणि कुठंतरी माझं मन शांत झालं. तर बघा खूप छान आहे कीर्तन, ऐकायला असं वाटत होतं की तिथंच बसावं. या चित्राला पाय न काढण्याचं कारण एवढंच आहे, जर या चित्राला पाय काढलं ना तर हृदयातला त्या परमात्मा त्या आमच्या हृदयात ठेवलेले पाय जर चित्रात काढले, उमटले, तर या चित्रात सुद्धा परमात्मा पुढे चालत जाईल का काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून पाय नाही काढले पाहिजे. आणि स्पर्शाचा आपला हा नाम सप्ताह आणि या नाम सप्ताहामध्ये आपण सर्व पुढे उपस्थित आहात. मी त्याविषयी प्रवचनात्मक वाक्य सप्ताह म्हणजे ही पनवेलची शान आहे, पनवेलचं वैभव आहे. प्रत्येक माणसाला
शरीर अस्तित्वात घेऊन हा विचार अस्तित्वात घेऊन सर्व कमिटीला पुन्हा आदरणीय धनाजी महाराजांना पुन्हा धन्यवाद देतो. अध्यक्ष बाबा आमचे धावजी बाबाची काय धावपळ असते. मंदिरामध्ये आहे रघुबाई पांडुरंग ओंकार भाऊ तुमचा सुंदर वाजला मृदंग तुमचा पण मला नाव नाही ओंकार भाऊ मंदिरामध्ये आहे रघुबाई पांडुरंग तुमचा सुंदर वाजला मृदंग तुमच्या चारी ऐकून निघाला रंग तुमच्या चारी ऐकून निघाला रंग स्वतःच्या वेळा आज घेतला आला रंग कारण मंदिरामध्ये आहे रघुबाई पांडुरंग तर आता बघा इथे आरती झाली आणि कीर्तनही संपलं आणि त्यानंतर बघा इथे जिजू आले आणि सुषमाताईंची बहीण आणि त्यांची मुलगी आली होती. तर त्यांच्या गप्पा चालल्या होत्या सगळ्यांच्या कशात काय नाही खूप दिवसांनी आलात असं. आणि त्यानंतर बघा इथे सगळ्यांची इथे जेवणाची तयारी चालू आहे. तर बघा इथे सासूबाई सासरे सगळे भेटले आणि म्हणले खूप दिवसांनी आलात असं बऱ्यात असं तसं थोड्याफार गप्पा चालल्या होत्या. आणि त्यानंतर बघा इथे सगळे पंक्ती वगैरे बसलेले आहेत आणि जेवणासाठी किती गर्दी आहे खूप गर्दी आहे कारण खूप मोठी पंगत आहे. तर चला आता 10 वाजलेले आहेत आणि आम्हाला महाप्रसाद घ्यायचा नाही आहे कारण आमचा उपवास आहे. तर आता आम्ही निघालो आहोत घरी. तर चला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूयात असंच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय थँक्यू.